दोस्ती और दुश्मनी मौके की मोहताज होती है. पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशा दोन नावांची चर्चा आहे ज्यांच्यातली दुश्मनी जग जाहीर आहे आणि मैत्रीची शक्यता तर दूर दूरपर्यंत दिसतच नाही. ही दोन नावं म्हणजे एकीकडे बीडचे दिग्गज नेते धनंजय मुंडे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेले मनोज जरांगे पाटील. आता तुम्ही म्हणाल आज अचानक या दोघांची चर्चा का? तर निमित्त ठरलंय बीड जिल्ह्यातील नारायणगड. 7 एप्रिल रोजी नारायणगडावर एक कार्यक्रम होणार होता. अख्खा महाराष्ट्राचे डोळे या गडाकडे लागले होते. कारण हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार होते. पण ऐनवेळी काहीतरी असं घडलं की ही भेट टळली, की मुद्दाम टाळली गेली. नारायणगडाचा राजकीय इतिहास, धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातील जुनं वैर आणि या एका भेटीच्या हुकण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होऊ शकतात, सगळं काही समजून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. मंडळी, सगळ्यात आधी समजून घेऊया की नारायणगड नक्की काय आहे आणि त्याचं एवढं महत्व का. बीड जिल्हा म्हटलं की आपल्याला आठवतात ते इथले किल्ले आणि आध्यात्मिक गड. मराठवाड्यात गडाचं राजकारण हा विषय खूप जुना आहे. भगवान गडाला गोपीनाथ मुंडे यांनी जे राजकीय वलय प्राप्त करून दिलं, त्यानंतर गडावरून आपली ताकद दाखवण्याची एक परंपरा सुरू झाली. नारायणगड देखील हा तसाच एक जागृत देवस्थान. याला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखलं जातं. इथला इतिहास तसा मोठा आहे. माजी आमदार सुनील दांडे यांनी इथे पहिला दसरा मेळावा घेऊन या गडाला राजकीय ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विनायक मेटे असोत किंवा सुरेश नवले, प्रत्येकाने या गडावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या 2 वर्षात चित्र बदललं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन नारायणगडावरून उभं केलं आणि त्यांनी इथे घेतलेले दसरा मेळावे आणि त्याला मिळणारा लाखोंचा जनसमुदाय पाहून प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणाणले. म्हणजे ज्या गडावर कधी काळी नेत्यांचे शब्द चालायचे, तिथे आता एका आंदोलकाचा शब्द चालतोय. आणि याच गडावर आता धनंजय मुंडे एंट्री मारतात, तेव्हा चर्चा तर होणारच. या दोघांचा हा वाद आजचा नाहीये. मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून मराठा आरक्षणाचं नेतृत्व हाती घेतलंय, तेव्हापासून त्यांच्या अनेक नेत्यांशी खटके उडाले आहेत. पण धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद वैयक्तिक पातळीवर गेल्याचं पाहायला मिळालं. नोव्हेंबर 2025चा तो काळ आठवा, जेव्हा जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक दावा केला होता. त्यांनी थेट म्हटलं की माझ्या हत्येसाठी 2.5 कोटीची सुपारी देण्यात आली आहे. आणि त्यांनी थेट संशय कुणावर घेतला तर ते धनंजय मुंडेकडे. मुंडेंनी अर्थातच हे आरोप फेटाळले, पण ठिणगी तर पडलेलीच होती. इतकंच नाही तर फेब्रुवारी 2026 मध्ये जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल केला. त्यांनी असं म्हटलं की मुंडेंची 22 प्रकरणं माझ्याकडे आहेत. मी तोंड उघडलं तर अडचण होईल. आता ही 22 प्रकरणं कोणती हे अद्याप उघड झालेलं नाहीये. पण या प्रकरणावरून किंवा या सगळ्यांवरून दोघांमधील संघर्षाची तीव्रता लक्षात घेता येते. एका बाजूला सत्तेत असलेले मंत्री आणि दुसऱ्या बाजूला समाजाचा पाठिंबा असलेले आंदोलक. या दोघांचा सामना म्हणजे काटेकी टक्कर होती. आता येऊया त्या 7 एप्रिलच्या मुख्य विषयावर की काय घडलं होतं नारायणगडावर. नारायणगडावरील सप्ताहाची सांगता होती. निमंत्रण दोघांनाही होतं. सकाळपासून मीडियाचे कॅमेरे गडावर तैनात होते. धनंजय मुंडे वेळेवर पोहोचले. त्यांनी गडाचे महंत शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतलं. त्यांच्याशी अनौपचारिक अशा गप्पा देखील मारल्या. पण मनोज जरांगे कुठे होते हे दिसलंच नाही. जरांगे पाटलांनी प्रकृतीचं कारण सांगत या कार्यक्रमाला येणं टाळलं. आता इथेच खरा ट्विस्ट आहे. गेल्या वर्षी जेव्हा जरांगे पाटील आजारी होते, त्यांना सलाईन लावलं होतं, तरीही ते रुग्णवाहिकेतून नारायणगडावर आले होते आणि भाषण देखील केलं होतं. मग आजच असं काय झालं की त्यांना प्रकृतीचं कारण पुढे करावं लागलं? राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की जरांगे पाटलांना मुंडेंनी शेअर केलेल्या मंचावर दिसायचंच नव्हतं. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मात्र मोठ्या मनाने गडावर हजेरी लावली आणि एक प्रकारे संदेशच दिला की आम्ही आध्यात्मिक कार्यक्रमात राजकारण आणत नाही. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की या दोघांमधील दरी अजूनही कमी झालेली नाहीये. मंडळी, ही फक्त एका भेटीची गोष्ट नाहीये. यामागे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे पेच दडलेले आहेत. त्यातला पहिला पेच म्हणजे मराठा मतांची गोळाबेरीज. जरांगे पाटील ज्या पद्धतीने गडावर प्रभाव पाडत आहेत, ते पाहता प्रस्थापित नेत्यांना आता गडावर आपली उपस्थिती दर्शवणं अनिवार्य झालंय. त्यातला दुसरा पेच म्हणजे धनंजय मुंडेंची रणनीती. मुंडेंनी गडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेतले. यातून त्यांनी हे दाखवून दिलं की जरी जरांगे पाटलांचा तिथे प्रभाव असला तरी गडाचे दरवाजे सर्वांसाठीच उघडे आहेत. आणि यातला तिसरा आणि महत्वाचा पेच म्हणजे विरोधकांचे मौन. या संपूर्ण नाट्यात इतर राजकीय पक्ष शांत आहेत, कारण त्यांना माहित आहे की मराठा समाज आणि ओबीसी राजकारण या दोन्ही आघाड्यांवर सध्या खेळ सुरू आहे. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मुंडेंना दिलेले आशीर्वाद आणि जरांगेंनी फिरवलेली पाठ हे भविष्यातील मोठ्या संघर्षाचे संकेत आहेत का?
की आगामी निवडणुकांपूर्वीची ही शांतता आहे? आता हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. तर मंडळी, हा होता नारायणगड आणि त्याभोवती फिरणाऱ्या राजकारणाचा खास रिपोर्ट. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, पण एक मात्र नक्की आहे की बीडचं हे राजकारण आता फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राची दिशा ठरवणारं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांनी मुद्दाम भेट टाळली का? आणि धनंजय मुंडे यांची ही खेळी त्यांना आगामी काळात फायदेशीर ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.